दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. कोल्हापुरात महिलांसाठी खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क येथे बांधलेल्या महिला स्वच्छतागृहाचे लोकार्पण महापौर सौ रूपाराणी निकम, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ अरुंधती महाडिक यांच्या शुभ हस्ते पार पडले. महिला भाविक पर्यटकांसह कोल्हापुरातील महिलांसाठी आता वातानुकूलित सर्व सुविधांनी युक्त अशा स्वच्छतागृह उपलब्ध झाले आहेत. या स्वच्छतागृहाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तर आहेच, पण हे स्मार्ट सॅनिटेशन सोल्युशन आहे. स्वच्छतागृहाला जोडूनच महिलांच्या गरजेच्या वस्तू विक्रीसाठी दुकान असल्याने बचत गटातील महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी तसेच पन्हाळा ज्योतिबा दर्शन आणि पर्यटनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. महिला भाविकांसाठी कोल्हापुरात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत, त्यामुळे वारंवार कोल्हापूरची नाचक्की होत होती. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर महिला स्वच्छतागृहाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. 25 वर्षाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकांच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पाठपुरावा केल्यानंतर तात्काळ राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून कोल्हापूर शहरातील खासबाग मैदान चौक आणि ताराबाई पार्क इथल्या ST कार्यशाळेबाहेरील जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला. 2 महिन्यात ही स्वच्छतागृह बांधून तयार झाली असून महिलांसाठी सर्व सुविधायुक्त अशी ही स्वच्छतागृहे आहेत. शहरातील खासबाग मैदान आणि ताराबाई पार्क इथंही महिला स्वच्छतागृह उभारली आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा रविवार 10 मे रोजी महापौर सौ रूपाराणी निकम, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शिल्पा खोत व भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ अरुंधती महाडिक यांच्या शुभ हस्ते व खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, उपमहापौर अक्षय जरग, सभापती विशाल शिराळे, गटनेते आदिल फरास, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना उलू या स्वच्छतागृहाच्या आधुनिकता, स्वच्छता व सुरक्षा याविषयी माहिती दिली. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असताना उलू स्वच्छतागृहाची संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाच्या प्रेरणेतूनच जन्माला आली असे प्रतिपादन केले. उत्तरार्धामध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिका यांचे आभार मानले व उलूचे कोल्हापूर मॉडेल हे संपूर्ण भारत देशामध्ये प्रेरणा ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. सोबतच खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती सरकार आल्यापासून जनतेला दिलेले अभिवचन अशाच पद्धतीने पूर्ण करू असा विश्वास दिला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ रूपाराणी निकम यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, अश्किन आजरेकर, प्रकाश गवंडी, पूर्वा राणे, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, रेखा उगवे, माधुरी भटकर, दीपा काटकर, सुरेखा ओटवकर, नेहा तेंडुलकर, अर्चना कोराणे, विजय खाडे पाटील, सृष्टी जाधव, दीपा ठाणेकर, महेश वासुदेव, उत्तम पाटील, युवा मोर्चाचे विश्वजित पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उलू खरं तर एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सॅनिटेशन सोल्युशन आहे. ही फक्त एक टॉयलेट नाही, ह्याला पावडर रूम म्हणलं जातं. AC वॉशरूम्स यामध्ये आहे. टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन म्हणजे IoT सिस्टीम, त्याचं इंटिग्रेशन इथं आहे. चेंजिंग रूम्स, विविंग किट्स, सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर, बेबी चेंजिंग रूम अशा अनेक सोयी सुविधा यामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर त्याला लागून आपण एक दुकान दिलेलं आहे, जे आपण इथल्या परिसरातल्या ह्या भागातल्या महिला बचत गटांना, NGOजना आपण चालवायला देणार आहे. हा फक्त एक प्रोजेक्ट नाही, हा खरं तर एक मिशन आहे. मला आपल्याला सर्वांना एक गोष्ट आनंदाची सांगायची आहे की या विषयावरती जर सगळ्यात पहिलं काम कुणी करायला चालू केलं असेल तर ते आपले सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब आहेत. कारण त्यांचं जे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आज अशा अडीअडचणी सोडवण्याचा त्यांचं काम चालू आहे, प्रयत्न चालू आहे. आणि खरं सांगायला गेलं तर उलूचा जन्म सुद्धा ही त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन झालेली आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, खासदार धनंजय महाडिक साहेब, कोल्हापूर महानगरपालिका या सर्वांचंच मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने
आज आपण हा प्रोजेक्ट इथं उभा केलेला आहे. सध्या जे काही स्वच्छतागृह आपल्या कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहेत तर ते नक्कीच आम्ही वापरत नाही. त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे तिथं असणारी अस्वच्छता, लो मेंटेनन्स, कारण त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये UTI सारखे आजार हे महिलांना होत असतात. आज आम्ही इथे कोल्हापुरातील महिलांच्यासाठी बनवल्या गेलेल्या पहिल्या वॉशरूमच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत. तर वुलू या नावाने हे वॉशरूम्स, एक अद्ययावत वॉशरूम्स इथे माननीय कृष्णराजजी माडिक सर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेले आहेत. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.